नाही अरे कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं मोदी बिहार आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अरे मुक्त करा मुक्त करा मुक्त करा करायचं काय रद्द करा रद्द करा मोदी बुद्ध विहार कायदा। बौद्धांचे धार्मिक श्रद्धास्थान असलेले बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्धांना मिळावा यासाठी बुद्धगया येथे देश विदेशातील बौद्ध भिक्खू आमरण उपोषण आता करत आहेत। बुद्धगया येथे अनेक दिवसांपासून आंदोलनं सुरू आहेत। या आंदोलनाचा पाठिंबा म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधव आज रत्नागिरीतील मारुती मंदिर येथे एकत्र येऊन या महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्या अशा घोषणा देत जन आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आज काढण्यात आला आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या मोर्चाला मोठ्या संख्येने बौद्ध समाज बांधव उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। महाबोधी बुद्ध विहार आमच्या हक्काचे महाबोधी बुद्ध विहार आमच्या हक्काचे जय भीम जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार अरे कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार आमच्या हक्काचं नाही कुणाच्या ऐकत नाही नाही कुणाच्या बापाचं अरे कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं मोदी बिहार आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अरे मुक्त करा मुक्त करा मुक्त करा करायचं काय रद्द करा रद्द करा मोदी बुद्ध विहार कायदा कोण म्हणतो देणार नाही सरकार होश में आओ बिहार सरकार होश में आओ बिहार के सरकार होश में आओ होश में आओ। आता प्रमुख लोक मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अरे कोण म्हणतो देणार नाही अरे कोण नाही कुणाच्या बापात नाही कुणाच्या बांधवांनो, या ठिकाणी बिहार राज्यामध्ये भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त ज्या ठिकाणी झाली
त्या ठिकाणी सम्राट अशोकाने जे बुद्ध विहाराची निर्मिती केली आहे ते बुद्ध विहार आज ही बौद्धांच्या ताब्यात नाही आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते बुद्ध विहार मुक्तीचा लढा हा चालू आहे आणि आजच्या नजीकच्या काळामध्ये जवळपास 80 दिवसापेक्षा जास्त वेळ झालेला आहे. या 80 दिवसामध्ये देशी विदेशी बौद्ध भिक्खू स्वतः त्या ठिकाणी बिहारमध्ये बुद्धगयेच्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. तरीसुद्धा आज हे बिहार सरकार किंवा केंद्र सरकार ह्याच्यावरती कोणत्याही पद्धतीची दखल घेत नाही. हा बौद्ध समाजाने आजपर्यंत शांततेच्या मार्गाने हे आंदोलन चालू केलं आहे आणि टप्प्याटप्प्याने चालू आहे. पहिल्या टप्प्यामध्ये निवेदनं दिली, दुसऱ्या टप्प्यामध्ये अशा पद्धतीचे मोर्चे काढले गेले. जर का हे बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात तात्काळ दिलं गेलं नाही किंवा विहाराचा झालेला 1949चा कायदा सरकारने रद्द केला नाही तर हे आंदोलन याच्यापेक्षाही आणखी तीव्र केलं जाईल आणि उद्या रस्त्यावरती एक वेगळ्या पद्धतीचा आक्रमक अशा पद्धतीचं आंदोलन या बौद्ध समाजाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरच नाही तर संपूर्ण जगभर आपल्याला पाहायला मिळेल. अशा पद्धतीचं हे आक्रमक आंदोलन जर होऊ नये किंवा येथे या देशाची कुठली हानी होऊ नये असं जर का वाटत असेल तर या सरकारने लगेचच याबाबतीत निर्णय घेऊन हे बुद्ध विहार बौद्धांचं अस्तित्व आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशा पद्धतीची मागणी हा बौद्ध समाज करतोय आणि याच्यासाठी या उन्हातानातून हा सगळा समाज हा रस्त्यावरती आलेला आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.